गोव्यामध्ये आहेत गल्ल्या आणि या गल्ल्यातून आपण गाडी काढतोय. बोलेल का कोणी हा मुंबईमध्ये बीच आहे? वाटलं की नाही गोव्याचा तुम्हाला? सगळ्या होडी उभ्या आहेत बघा. आपल्याला आहोत आणि समोरचं दृश्य बघा तुम्ही. ओ पाणी इथपर्यंत आलेलं आहे आणि हा बीच बघा. पूर्ण गाड्या तुम्हाला बीचवर डायरेक्ट दिसतील. कैसा हे नजारा आप ही देख लो. आणि बघा तुम्ही या बीचवर क्रिकेट खेळतायत पोरं. भारी वाटत असेल यांना. काय जीवन जगतात यार. खूप सुंदर. नारळांचे झाड तर बघा किती सुंदर आहे. मित्रांनो आजचं जे पाणी आहे खूप क्लिअर आहे. भिजण्यासारखं पाणी आहे. आता आपण भिजूया. म्हणजे आपण नाही भिजायचं, अबिकेला भिजूया. बघा मुलं सनरूफच्या बाहेर येऊन असे चिल करतायत. किती भारी वाटते त्यांना बघा. अभी आ जाओ, एंजॉय करो दोस्तों. फैमिली के साथ आओ, दोस्तों के साथ आओ. अकेले आना है तो अकेले आ जाओ, लेकिन आ जाओ गर्लफ्रेंड के साथ आ जाओ. बाइक से आओ, कार से आओ, नहीं तो डायरेक्ट बोरीवली स्टेशन पे आओ. वहाँ से रिक्शा पकड़ो और जेट्टी के तरफ आओ. जेट्टी से यहाँ उतरो, यहाँ से रिक्शा मिलती है और डायरेक्ट आप बीच पे आ सकते हो. अभी इधर करेंगे अंदर पार्किंग. आणि हा बघा हा स्पॉट तर एक नंबर आहे या रिसॉर्टचा. डायरेक्ट सी फेस आहे आणि इकडे कॉटेज सुद्धा आहेत आतमध्ये. माझ्या हातात एक बॅग असल्यामुळे मला झूम करता येत नाहीये, पण हा बघा सी फेस या बात आहे. आणि मित्रांनो बघा काही मुलं मस्त घोडस्वारी करतायत. बरेच लोक इथे एन्जॉय करण्यासाठी थांबलेले आहेत. मगाशी पण आपण बघितलं. आणि अभि गेला तर खूप मजा येते. चटई घेऊन चालले पुढं. असं झालंय कधी मी तिकडे बसते चटई टाकून काय माहिती नाही का. अभिज्ञा पाणी बघा किती जवळ आलेलं आहे. सनसेट पण खूप छान दिसतोय. संडे असल्यामुळे आज भरपूर गाड्या लागल्या तिकडे. ऍक्च्युली जास्त पाणी आल्यामुळे बीच थोडा छोटा वाटायला लागलाय. नाही तर हा बीच खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ तो दगड दिसतो बघा तिथपर्यंत लोक गाड्या घेऊन जातात. पण आता भरतीचा टाइम असल्यामुळे असं सगळं आहे. हे बघा मित्रांनो ते लांब पर्यंत तुम्हाला जी घरं दिसतात ना तिथपर्यंत आपल्याला गाडी घेऊन जाता येते. पण आता जरा भरतीचा टाइम असल्यामुळे ते पाणी तिथपर्यंत लागलेलं आहे म्हणून थोडा बीच छोटा होऊन गेला हा. तिकडे जे आहे ना तिकडे मच्छी वगैरे पण मिळते. म्हणजे कोळीन जेवढ्या बाया आहेत ना तसे काय मच्छी विकायला बसतात. पापलेट सुरमई सगळं मिळतं. इकडे आहे ना 4 व्हीलर पेक्षा 2 व्हीलर घेऊन यायला एवढी मजा वाटते. मी 1-2 वेळा आलेलो इथे बुलेट वगैरे घेऊन. खूप मजा वाटली होती मला. आणि सोबत सोनिया पण होती. आणि त्यावेळेस मी आहे ना पूर्ण गाडी पाणी टाकली होती. खूप म्हणजे खूप भारी वाटतं. आणि होडी बघा खूप साऱ्या होडी आहेत बघा तिकडे. फुल झूम केलं मी तेव्हा ते जवळ आले. आणि समोर बघा मित्रांनो पतंग उडवी चालू आहे. खूप सारे बीचवर स्टॉल्स दिसतील. म्हणजे गोळा ऑमलेट मॅगी हे आपल्याला इथे भेटू शकतात. अभिज्ञा बघा कसा एन्जॉय करते. आणि जसा जसा टाइम चाललाय तसा तसा सूर्य बघा त्याचा कलर चेंज होत चाललेला आहे. आणि या 2 दीदी आहेत त्या पण एन्जॉय करतायत मस्तपणे. आणि लहान मुलं तर बघा इकडे काय चाललंय हे मला समजत नाही. बघा मजा आली ना खूप. काय निसर्गाचं हे रूप आहे. किती सुंदर 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 बोलून आज माझा सुंदर झालाय. ठिकाणी तुम्हाला दाखवतो जागोजागी अशा फॅमिलीज हे आपलं खाण्याचं सामान घेऊन आले आणि फॅमिली सोबत एन्जॉय करतायत. हे बघा इकडे पण फोटोशूट चालू आहे. हे पण बहुतेक इन्फ्लुएन्सर असू शकतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या धुंदीत आहे. कोणाला काही करायचं नाहीये. फक्त आयुष्याचा एन्जॉय करायचा आहे. आता परत जाऊ आपण रिसॉर्ट मध्ये. कारण आपली गाडी आपण लावलेली पिक्से रिसॉर्ट मध्ये. आणि तिथे आपल्या गाडीमध्ये थोडं सामान येतो घेऊया आणि निघूया. मी गेलो होतो हे चिकन आणायला. आणि मित्रांनो आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि इथं वातावरण बघा. आणि जो सूर्य होता तो पूर्णपणे गेलेला आहे. त्याचं वातावरण तर खूप चेंज झालेलं आहे. गर्दी पण बऱ्यापैकी वाढलेली आहे. आणि बघा रात्रीचा नजारा. काही लोक साऊंड बॉक्स घेऊन आलेत आणि इथे गाणी चालू आहेत. एन्जॉय झालं एन्जॉय. रात्रीचा या बीचचा नजारा आहे. गोव्यापेक्षा कमी वाटत नाही वाईब. हे बघा या मुलीचं खेळणं अजून थांबत नाहीये. आणि हे बघा काका इथं हजर झालेले आहेत. पब्लिक एवढी आली होती या ट्रॅव्हल्स. आणि इकडे झाली ट्रॅफिक जाम. आहोत आपण पिक्सी रिसॉर्ट मध्ये. आणि रात्रीचा व्ह्यू बघा सगळा. हे बघा रात्रीचा व्ह्यू असं सगळं आहे. समुद्र तर गायब झाला. समुद्र आतमध्ये गेला. त्या दिवशी आम्ही आलो होतो तर समुद्र डायरेक्ट इथपर्यंत आला होता. कसे मस्त नाचतात बघा. एन्जॉय करतात. चलो मित्रांनो फायनली आता वाजले 10 आणि आता इथून निघायचा वेळ झालेला आहे. आणि आजचा दिवस कसा गेला ते तुम्ही बघितलंच. तुम्ही तुमच्या फॅमिलीला इकडे घेऊन येऊ शकता विकेंड साठी. आपल्या मुंबई पासून म्हणजे आपल्या घरापासून जे ठाणे मुरबाड कल्याण या ठिकाणी राहतात त्यांच्यापासून तर जवळ आहे हा बीच. म्हणजे अलिबागला वगैरे जायची. आता अलिबागचा ऍक्च्युली वेगळा वाईब आहे. पण तरी पण तुम्हाला बीचवर जायचं असेल यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि चांगलं चिल आउट करू शकता. चलो मित्रांनो फायनली आपला इथून जाण्याचा टाइम झालेला आहे. आणि आता आपण निघतोय आपल्या घरी. आणि हा जो बीच आहे तो आहे गोराई बीच. आणि इथे येण्यासाठी कल्याणावरून मला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले. मगाशी मी व्हिडिओचा एंड केला होता पण सगळ्यांची अशी फरमाईश आहे का एकदा बीचवर जाऊन येऊ. आता मी तुम्हाला दाखवतो रात्रीचा सिनेरिओ कसा आहे. तर आता काय अजून भरती आली नाही त्याच्यामुळे आपण बीचला एक राऊंड मारू शकतो. आता कुठपर्यंत जाऊ शकतो ते तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर भले व्हिडिओ मोठा होऊ द्या पण तुम्ही आता बघा तो पूर्ण व्हिडिओ. आणि आपण इथे बसलो होतो. अंधार असल्यामुळे तुम्हाला काय व्यवस्थित दिसणार नाही. हा इथे एक म्युझिक वाला रिसॉर्ट आहे. इथं आपण येऊ शकतो. बघा डान्स वगैरे करतायत मस्त. आता आपण लांब पर्यंत गाडी घेऊन जाऊया. बघा आजूबाजूला रेस्टॉरंट जे आहेत सगळे म्युझिक वाले रेस्टॉरंट आहे.
हे बघा आता स्पष्ट तर दिसणार नाही पण या सगळ्या बोटी लागल्या. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ एंड करायचा आहे पण आता अशा काही गोष्टी दिसायला लागल्यात तर आणखी व्हिडिओ बनवावा असं वाटतं. हे बघा सगळे रिसॉर्ट मागे पण आणि खूप सारी पब्लिक आहे. एवढे शंकरी जमा केलेत ना आणि आणखी एवढ्या रात्री ती जमा करते. हे बघा अभिक याला सापडलाय खजाना आणि तिला लय आनंद झालाय बा किती जमा करते. इथे फिरत असताना आपल्याला एक रेस्टॉरंट दिसलेला आहे रुवा नावाचा आणि खूप खूप भारी म्युझिक इथे लागलेली आहे आणि तुम्हाला जर अशी म्युझिक वाले जर रेस्टो पाहिजे असतील तर इथे हा एक अवेलेबल आहे आणि शांतता पाहिजे असेल तर हे बाकीचे रेस्टॉरंट आहेत तिथे. चलो मित्रांनो फायनली आहे शेवटचं. आता आपण इथून निघतोय आणि आता आपण या व्हिडिओचा एंड करूया. तुम्ही बघितलं आज सारं खूप मजा आहे इकडं, खरंच मजा आहे. म्हणजे उगाच काहीतरी सांगायचं म्हणून नाही पण तुम्ही या एकदा, तुम्हाला पण खूप मजा येईल. आणि आता आपण इथून निघूया. चलो आता या व्हिडिओचा आपण एंड करतोय. आम्ही काय बाय करते का? 3, 1 2, हा 1 बाय.